आमदार गोपीचंद पडळकर यांना शुभेच्छा देण्यासाठी सायकल प्रवास। संदीप वजीर यांचे 295 किलोमीटर सायकलिंग। जिल्ह्यातील निलंगा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा एक अनोखा चाहता आहे। गेल्या 4 वर्षांपासून हा चाहता निलंगा ते झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली असा सायकलने प्रवास करून आमदार गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। संदीप दगडोबा वजीर असे आमदार पडळकरांच्या चाहत्याचे नाव आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांचा 1 ऑक्टोबरला वाढदिवस आहे। त्यांच्या गावात म्हणजे झरे तालुका आपटी जिल्हा सांगली येथे साजरा होणाऱ्या वाढदिवसाला निलंगा येथील त्यांचे चाहते संदीप वजीर हे 2021 पासून आजपर्यंत आवर्जून उपस्थित राहतात। मागील 4 वर्षांपासून सायकलवर प्रवास करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते झरे या गावी जातात। संदीप वजीर हे निलंगा शहरातील रहिवासी आहेत। आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविषयी असलेले त्यांचे हे प्रेम तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात चर्चिले जाते। तब्बल 295 किलोमीटर प्रवास ते सायकलवर करतात आणि झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे जाऊन आमदार पडळकर यांना शुभेच्छा देतात। प्रत्येक वर्षी 28 सप्टेंबरला संदीप वजीर हे सकाळी 7:30 वाजता ते निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांना हार घालून वंदन करून प्रवासाला सुरुवात करतात। संदीप वजीर यांना पाठवण्यासाठी निलंगा येथील माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, पत्रकार संजय इंगळे, नाना आकडे, राजेंद्र हजारे, हंगरगे सर, व्यंकट शिंगाडे, सराटे सर, भगवान वरवटे, अन्सार शेख, आयुब बागवान, पिंटू सूर्यवंशी, शैलेश वजीर, यशवंत बसपुरे, केदार पिगाने, सर्वदे सर, अजित अनसुळे, संदीप मोरखंडे, अनंत जगताप, सतीश सूर्यवंशी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। यावेळी संदीप वजीर यांचा मित्रपरिवारातर्फे सत्कार करण्यात आला। निलंगा शहरातील युवक तसेच संदीप वजीर व गोपीचंद पडळकर साहेब आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप वजीर हे निलंग्यातून दरवर्षी सायकलवर आपली यात्रा करतात। ते त्यांचं गाव गोपीचंद पडळकरांचं गाव 300 झरे 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 गेस्ट हाऊस इथंपर्यंत त्यांचा हा प्रवास असतो। तर त्याबद्दल संदीप वजीरांना मी अशी विनंती करतो की हा त्यांचा प्रवास कसा आहे आणि तो प्रवास सुखाचा हो यासाठी आम्ही सर्व निलंगावासियांकडून शुभेच्छा देतो। तर संदीप, तुम्ही जी इथून निघता त्याचा इथून कसा प्रवास आहे तो थोडक्यात आम्हाला सांगावे। माझा इथून साधारणतः 300 किलोमीटरचा प्रवास आहे। 300 किलोमीटरमध्ये 2 मुक्काम वाटेने होतात। 3ऱ्या मुक्कामाला मी त्यांच्या घरी झरे गेस्ट हाऊसला पोहोचतो। ह्या सायकल रॅली काढण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे? उद्देश तसा काही नाही, शुभेच्छा एक वेगळ्या रूपाने देण्यात याव्या असं। आपल्या प्रवासामध्ये आपल्याला काही रस्त्यात जाताना काही अडचणी वगैरे येतात? नाही, कुठल्याच अडचणी नाही। जागोजागी पडळकर समर्थक भेटतात, शुभेच्छा देतात, त्याच शुभेच्छा घेऊन पुढे जाण्याचा काम करतो। ठीक आहे, या तुमच्या प्रवासाला निलंगावासियांकडून हार्दिक शुभेच्छा। आपला हा सायकलचा प्रवास हा सुखाचा हो, आपल्याला काही अडचणी येऊ नये आणि पडळकर साहेबांना वाढदिवसानिमित्तही आजच आम्ही इथून तुमच्या मार्फत हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच मी महाराष्ट्राची बुलंद तोफ, बहुजन हृदय सम्राट आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून ज्यांनी महाराष्ट्राच्या तरुण वर्गाला वेड लावले असे ते माननीय विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या येथील त्यांचे जीवाचे कार्यकर्ते, त्यांचे सच्चे फॅन असलेले सन्माननीय संदीपजी वजीर साहेब हे जवळपास 6वा वर्ष आहे, त्यांचा 4था वर्ष आहे। ते 3 वर्षाचं जवळपास सायकलवर वारी करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी झरे येथील गेस्ट हाऊसवर जातात आणि सकल निलंगा तालुक्याच्या वतीनं असेल किंवा बहुजन वर्गाच्या वतीनं असेल ते त्यांना शुभेच्छा देण्याचं काम करतात। आपण पाहतो गेली काही वर्ष गोपीचंदजी पडळकर साहेबांनी जे विधान परिषदेमध्ये जे काही पंचतारांकित प्रश्न मांडले आहेत त्यांच्या शैलीला आणि त्यांच्या कार्य करण्याच्या शैलीला पाहून महाराष्ट्रातील शेकडो फॅन, आज हजारो फॅन त्यांच्याकडे आहेत। परंतु पहिल्या पंक्तीमधील जे त्यांचे जे स्वतः कार्यकर्ते किंवा फॅन असतील ते सन्माननीय संदीप वजीर आहेत। त्यांनी वंचितमध्ये असताना किंवा राष्ट्रीय समाज पक्षामध्ये पडळकर साहेब असतानापासून त्यांची विविध आंदोलनं असतील, अशा प्रत्येक वेळी ज्यांनी साथ दिलेली आहे आणि त्यांचं विशेष प्रेमसुद्धा त्यांच्यावर आहे। प्रतिवर्षी साहेब त्यांचा शुभेच्छा स्वीकारतात, त्यांना पेहराव वगैरे पूर्ण पेहराव करून त्यांना वापस त्यांनी पाठवण्याची व्यवस्था करतात। त्या नेत्यासाठी
हा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यासाठी नेता म्हणलं तर काय हरकत नाही. अशा या नेत्याला सकल निलंगा तालुक्याच्या वतीनं आमच्या सर्वांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.